जांभळे कासारी न्यूज, तुमच्या गावचा आवाज. चर्चाही होणार आहे. पिसात्रीची जय भवानी महिला सहकारी दूध संस्था सहकार क्षेत्रातील आदर्श ठरलेली संस्था. 24वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत. पन्हाळा तालुक्यातील पिसात्री येथील जय भवानी महिला सहकारी दूध संस्थेने पारदर्शक व आदर्श कारभारातून जांभळी खोऱ्यात नावलौकिक मिळवला आहे. आज पार पडलेल्या 24व्या सर्वसाधारण सभेत संस्थेला आर्थिक वर्षात सुमारे 1,12,000 रुपयाचा निव्वळ नफा झाला असून लेखापरीक्षण अहवालात अ दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती सचिव रावसो पाटील यांनी सभेत दिली. चेअरमन सुजाता पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. माजी सरपंच व संस्थापक तुकाराम तायबा पाटील यांनी पुढाकार घेत संघर्षातून या संस्थेची मुहूर्तमेढ सन 2001 मध्ये रोवली. माजी सचिव सतीश मारुती पाटील व सभासदांनी यांना मोलाची साथ दिली. आज संस्थेचा पारदर्शक व आदर्श कारभार हा त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे. जांभळी खोऱ्यात सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यात या संस्थेने यश मिळवले आहे. तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन सुजाता पाटील, संचालक मंडळ आणि सचिव रावसो पाटील यांनी चोख कारभारातून संस्थेची प्रगती साधली आहे. त्यामुळे इतर संस्थांसाठी ही संस्था प्रेरणादायी ठरली आहे. प्रारंभी अडचणीचा डोंगर असतानाही सभासदांचा विश्वास संपादन करून संस्थेने विकासाचा आलेख उंचावला. महिलांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. सभासदांना आठवड्याला दुधाचे बिल, दसरा गौरीला ठेव वाटप, विना व्याज मदत, नवीन म्हैस खरेदीसाठी आगाऊ रक्कम, सहली तसेच सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक महिलांचा सन्मान अशा उपक्रमामुळे संस्था सभासद भिमुख ठरली. या यशाचे श्रेय संचालक मंडळाच्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि संस्थापकाच्या दूरदृष्टींना जाते. जांभळी खोऱ्यातील सहकार क्षेत्रात आदर्श कारभार करणारी ही जय भवानी दूध संस्था सभासदांच्या विश्वासाचा आणि सचोटीच्या कारभाराचा उत्तम नमुना आहे. आजच्या सभेला संस्थापक माजी सरपंच तुकाराम तायपा पाटील, राम कर्ले, कृष्णा कोशापा पाटील, संचालिका ललिता पाटील, शांता कर्ले, रुपाली कर्ले, सुवर्णा पाटील, दीपक पाटील, पांडुरंग पाटील, बाजीराव कांबळे, दूध उत्पादक महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जांभळी कासारी न्यूजसाठी पिसात्रीहून राम कर्ले.